हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहेत गुजरातमधील पवित्र गिरनार पर्वतावरील भगवान श्री दत्तात्रेयांच्या चरण पादुका, ज्यांना लाखो भाविक अत्यंत श्रद्धेने वंदन करतात। पण या चरण पादुकांचे शास्त्रीय महत्त्व काय आहे, त्यामागील परंपरा काय सांगते आणि दर्शनाने कोणते आध्यात्मिक लाभ मिळतात, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। आणि हो, माझ्या सगळ्या लाडक्या यूट्यूबर फॅमिली, मित्र मैत्रिणी, मावशी, काका, दादा जे कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल का अजून पुढे जाण्यासाठी। तर तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। तर बघा, गुजरात राज्यातील जुनागड येथे असलेला गिरनार पर्वत हा दत्त संप्रदायातील सर्वात प्राचीन आणि पवित्र तपोभूमीपैकी एक मानला जातो। समुद्र सपाटीपासून सुमारे 3666 फूट उंचीवर असलेल्या या पर्वतावर भगवान श्री दत्तात्रेयांच्या चरण पादुका विराजमान आहेत। लाखो दत्तभक्त आयुष्यात किमान एकदा तरी या पादुकांचे दर्शन घेण्याची इच्छा बाळगतात। गिरनार पर्वताला रेवतीगिरी किंवा उज्जयंत पर्वत असेही संबोधले जाते। याचा उल्लेख स्कंद पुराण, महाभारत आणि इतर प्राचीन पुराणांमध्ये तीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जातो। तसेच दत्त संप्रदायातील श्री गुरुचरित्र या ग्रंथात भगवान श्री दत्तात्रेय हे अखंड योगी, अवधूत आणि सर्वत्र संचार करणारे गुरुतत्व असल्याचे वर्णन आहे। जरी गिरनारच्या चरण पादुकांचा स्वतंत्र उल्लेख ग्रंथात नसला तरी दत्त परंपरेत गिरनार हे त्यांचे प्रमुख तपोस्थान मानले जाते। आता आपण बघूया चरण पादुका कोणी स्थापन केल्या। याबाबत कोणताही प्रामाणिक, ऐतिहासिक किंवा शिलालेखीय पुरावा उपलब्ध नाही। दत्त संप्रदायातील परंपरेनुसार हा स्वयंप्रकट तपोभूमीचे प्रतीक मानण्यात जातात। पुढील काळात संत, महंत आणि स्थानिक भक्तांनी येथे मंदिर आणि पूजेची व्यवस्था निर्माण केली। म्हणून भगवान दत्तात्रेयांनी अमुक दिवशी स्वतः पादुका स्थापन केल्या असे शास्त्रामध्ये स्पष्ट नमूद नाही। चरण पादुका या नावाचा अर्थ। चरण म्हणजे गुरुचे पवित्र पाय। सनातन धर्मात गुरूंच्या चरणांना ब्रह्मस्वरूप मानले आहे। गुरुगीतामध्ये सांगितले आहे, ध्यानमूल गुरोमूर्ती, पूजामूल गुरोपदम, मंत्रमूल गुरोर्वाक्य, मोक्षमूल गुरोकृपा। याचा अर्थ म्हणजे गुरूंचे चरण हे पूजेचे मूळ आहेत आणि गुरूंची कृपा ही मोक्षाचे मूळ आहे। म्हणूनच दत्तभक्तांसाठी गिरनारच्या चरण पादुका म्हणजे गुरुकृपेचे जिवंत प्रतीक आहे। गिरनार पर्वताचे आध्यात्मिक महत्त्व सांगायचे झाले तर भगवान दत्तात्रेय येथे अखंड ध्यानस्थ आहेत अशी दत्त संप्रदायातील श्रद्धा आहे। अनेक सिद्धयोगी, नाथयोगी आणि अवधूतांनी येथे तपश्चर्या केली। गिरनारला सिद्धभूमी आणि मोक्षभूमी असेही म्हटले जाते। येथे प्रत्येक पाऊल नामस्मरणाने टाकणे ही दत्तभक्तांची परंपरा आहे। जे कोणी श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेईल त्यांना गुरुकृपा प्राप्त होते। साधनेत स्थिरता वाढते। मनातील भीती, चिंता आणि नकारात्मकता कमी होते। वैराग्य आणि आत्मज्ञानाची प्रेरणा मिळते। दत्तभक्ती दृढ होते। जीवनातील संकटांना सामोरं जाण्याची मानसिक शक्ती मिळते। आता आपण बघूया दर्शनाची योग्य पद्धत काय आहे। तर बघा, स्नान करून शुद्ध मनाने यात्रा करावी। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा जय गिरनारी मंत्राचा जप करावा। गुरुचरित्राचे वाचन किंवा दत्तभावनीचे पठण करावे। चरणी नम्रतेने मस्तक टेकून सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करावी। आता आपण बघूया गिरनार यात्रेचे गुढ। तर बघा, गिरनार यात्रेच्या हजारो पायऱ्या चढणे म्हणजे केवळ शारीरिक कष्ट नव्हेत। त्या प्रत्येक पायरीवर अहंकार, राग, द्वेष, मद, मत्सर आणि आसक्ती
यांचा त्याग करून गुरूंच्या चरणांपर्यंत पोहोचण्याची अंतर्मनाची साधना आहे. म्हणूनच दत्त संप्रदायात म्हणतात, गिरनार चढणे म्हणजे स्वतःच्या मनावर विजय मिळवणे. आध्यात्मिक संदेश द्यायचा झाला तर चरण पादुका म्हणजे भक्तीची सुरुवात, विमल पादुका म्हणजे मनशुद्धी, मनोहर पादुका म्हणजे गुरुप्रेम, निर्गुण पादुका म्हणजे आत्मसाक्षात्कार. यामुळे गिरनार हा दत्तभक्तांच्या आध्यात्मिक प्रवासातील पहिले पाऊल मानला जातो. तर बघा, जिथे शास्त्रातील स्पष्ट उल्लेख उपलब्ध आहेत ते शास्त्र आधारित आहेत. गिरनारच्या चरण पादुकांबाबतची काही माहिती दत्त संप्रदायातील पारंपरिक श्रद्धा व संत परंपरेवर आधारित आहे. ती ऐतिहासिक पुरावा म्हणून नव्हे तर धार्मिक परंपरेच्या संदर्भात समजावी. गिरनार म्हणजे काय तर गुरूंच्या चरणी शरणागती हीच अध्यात्माची सुरुवात. गिरनारच्या चरण पादुका दत्त संप्रदायातील प्रथम क्षेत्र आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि दत्त संप्रदायातील तुमचा काही अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा, जेणेकरून तुमचा एक कमेंटसुद्धा मला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. तसेच एक लाईक आणि शेअरसुद्धा हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत करतो. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.